कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात सांगलीतून लोकप्रतिनिधींनी फुंकलं रणशिंग। अलमट्टी उंचीवाढी विरोधात सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्हा बंद ठेवून निषेध करण्याचा निर्णय। रायगडमध्ये कार्डियक रुग्णवाहिकेअभावी बाळंतीण महिलेचा मृत्यू। आरोग्य सुविधा व्यवस्थेतील हलगर्जीपणा समोर। रायगडच्या श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील ही घटना। सोलापुरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना। एका गर्भवती महिलेला 3 ते 4 महिलांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। जखमी गर्भवती महिलेवर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। रायगडमधील कर्जतच्या तहसीलदारांची मोठी कारवाई। लाल मातीची तस्करी रोखण्यासाठी मध्यरात्री मारली धाड। हायवा गाड्या आणि जेसीबींवर कारवाई। परभणीत सकल धनगर समाजाचं आंदोलन। अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याच्या जागा जी आहे ते निषिद्ध करून देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी वर्धा नगर परिषद कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण। 5 कर्मचाऱ्यांची उपोषणाला सुरुवात। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयतेचे पूर्ण पैसे देण्याची मागणी। बेळगावच्या रावेरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक। महाजनांवरून खडसेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात तहसील कार्यालयावर कार्यकर्त्यांची निदर्शनं। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसचं आंदोलन। पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन। उल्हासनगरमध्ये झेप्टोच्या गोदामात मुदत संपलेल्या चपात्या आणि मशरूम आढळलं। मनसेने केलेल्या पाहणीत समोर आली गंभीर बाब। अहिल्यानगरमध्ये आझाद हिंद भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं आंदोलन। श्रीरामपूर नगर परिषदेच्या भ्रष्टाचाराविरोधात प्रतिकात्मक नोटाफेक करत निषेध। अमरावती शालेय पोषण आहार संघटनेचं जेलभरो आंदोलन। राज्य सरकार विरोधात महिलांची घोषणाबाजी। विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन। साताऱ्यातील कोरेगावमध्ये महाविकास आघाडीकडून महायुती सरकार विरोधात आंदोलन। आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग। मवियाचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा। नांदेडमध्ये स्वच्छ पाण्यासाठी मगनपुरा भागात शोले स्टाईल आंदोलन। 1-2 महिन्यांपासून दूषित पाण्यामुळे नागरिक आक्रमक। शुद्ध पाणी पुरवठा झाला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा। गोंदियात महाविहार बौद्धगया बिहार मुक्ती आंदोलनाचा समर्थनार्थ आता अर्जुनी मोरगावमध्ये विराट मोर्चा। बौद्धगया महाबोधी विहार बौद्ध धर्मीयांसाठी सर्वोच्च स्थान। आंदोलनात सहभागी अनुयायांची प्रतिक्रिया। सोलापूरच्या करमाळ्यातील वन्यजीव अभयारण्याचे पाणवठे कोरडे। पाणवठ्यात पाणी सोडण्याची वन्यजीव प्रेमींची मागणी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा। शुभम शेळकेच्या हद्दपार नोटीसवर 21 एप्रिलला सुनावणी। शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते। शुभम शेळकेंवर शहर आणि परिसरात 8 गुन्हे दाखल। पुण्याच्या भोरमध्ये एसटी बसमध्ये महिलेचं सोन्याचं गंठण चोरीला। चालकाने बस थेट पोलीस स्टेशनमध्ये आणली। भोर पोलीस ठाण्यात प्रवाशांच्या सामानांची तपासणी। पुण्यातील नामांकित कॉलेजच्या नावाने फसवणूक। 15 लाख द्या आणि ऍडमिशन घ्या, युट्यूबला जाहिरात टाकून दिशाभूल। गडचिरोलीतील सिरोंचामध्ये विहिरीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांचा 8 तासांपासून शोध सुरू। 42 अंश तापमानात प्रशासनाचंही शोधकार्य। नांदेड माळटेकडी रेल्वे ब्रिज खाली सांडपाणी साचलं। घाण पाण्यातून नागरिकांना मार्ग काढण्याची वेळ। आउटलेट दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। बेळगावात एकेच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवला। ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांचा कारवाईचा बडगा। रायगडमधील खालापूरच्या किरखंडी परिसरात कंपनीला आग। एमएनएस कंपनीतील स्टील प्लांटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा हा प्राथमिक अंदाज। जालन्याच्या कंडारी बुद्रुक शिवारात डाळिंबाच्या बागेला आग। शेतकऱ्याचं मोठं नुकसान। विजेच्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज। चंद्रपूर जिल्ह्याचं तापमान 44 अंशावर यंदा सर्वाधिक तापमानाची नोंद। तापमान वाढीमुळे पाणी पातळीत मोठी घट। पुढील काही दिवस आणखी तापमान वाढण्याची शक्यता। बेळगावात तापमानाचा पारा वाढला। भुसावळ, मुक्ताईनगर, रावेरमध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। दुपारच्या वेळेत ग्रामीण भागातले रस्ते निर्मनुष्य। अमरावती जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला। तापमानाचा पारा 42 अंशावर जाण्याचा अंदाज। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। अकोल्यात तापमानाचा पारा वाढला। अकोल्यात यावर्षी सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। अकोला राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर। बुलढाणा जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला। जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या पार। तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी कमी।
सोलापूरच्या बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील 80 घरांमध्ये साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या। परिसरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता। पालिकेकडून नागरिकांना एक दिवस कोरडा पाळण्याचं आवाहन। नाशिकच्या गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पानवेली वाहून आल्या। कुंभमेळ्यात ज्या ठिकाणी शाही स्नान केलं जातं त्या परिसरातच गोदावरी नदीची ही दयनीय अवस्था। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील 4 गावांना टँकरने पाणी पुरवठा। रामपूरनगर येलदरी या गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या। पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची 4ही गावातील ग्रामस्थांची मागणी। जालन्याच्या ग्रामीण भागातील विहिरींच्या पाणी पातळीत घट, पाण्याअभावी फळबागा सुकल्या। उत्पादक चिंतेत, जालन्यातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा। परभणी महापालिकेत पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी घेतला आढावा। पालिकेअंतर्गत विविध विकास कामांचा घेतला आढावा। कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार। लोकमान्य टिळक टर्मिनल ते मडगाव एसी गाडी 11 एप्रिलपासून धावणार। उन्हाळी सुट्टीतील वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाचं नियोजन। पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या महिलेला 21 लाखांची लॉटरी। साक्षात पांडुरंगच पावला। लॉटरी विजेत्या महिलेकडून भावना व्यक्त। वकिलाच्या कारकुनाचं काम करणारा तरुण मेहनतीच्या जोरावर बनला न्यायाधीश। भोरमधील अमित साठे या दिवाणी न्यायाधीश आणि प्रथम न्यायदंडाधिकारी म्हणून निवड यांची। सोलापूरच्या टेंभुर्णीत घरगुती गॅसची अवैध विक्री, दोघांविरोधात गुन्हा दाखल। भीमानगर ढाब्याजवळील ही घटना। धुळ्यात धुणी भांडी करणाऱ्या महिलेच्या घरात लाखोंची चोरी। 1 लाख रुपये रोकडसह 1 लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेही लंपास। देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। AI तंत्रज्ञानाद्वारे पंढरपूर वारीत होणार गर्दीचं आता व्यवस्थापन। पंढरपुरात गर्दीच्या व्यवस्थापनासाठी करण्यात आली चाचणी। AI तंत्रज्ञानाद्वारे गर्दीचं प्रमाण आणि घनता मोजता येणार। सप्तशृंगी देवीच्या यात्रेकरता वणीगडाकडील रस्ते गर्दीने फुलले। उत्तर महाराष्ट्रातील भाविक मालेगाव मार्गे गडावर रवाना। भर उन्हात भाविकांकडून जय अंबेचा जयघोष।